आजच्या चर्चासत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत कोविड लसीकरण या विषयावर। लसीकरणामध्ये सध्याची कंटिन्युअस मध्ये गॅप पडते आहे, एक शॉर्टेज हा लसींचा नागपूर शहरामध्ये आपल्याला जाणवतो आहे। या व्यतिरिक्त 18 ते 44 वयोगटातील लसीकरण, 45 प्लस लसीकरण या संपूर्ण विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत। तर आज आपल्या सोबत जोडलेले आहेत डॉक्टर प्रशांत कडू, जे गायकवाड पाटील कॉलेजचे प्राचार्य आहेत आणि या व्यतिरिक्त ते विदर्भ युथ ऑर्गनायझेशनचे अध्यक्षही आहेत, जी एक सामाजिक संघटना आहे, खूप वर्षांपासून ती इथे नागपूर शहरामध्ये आणि संपूर्ण विदर्भामध्ये काम करते आहे। या व्यतिरिक्त आज आपल्या सोबत जोडलेले आहेत डॉक्टर रामकृष्ण शेनॉय सर, जे उप अधिष्ठाता आहेत लता मंगेशकर डेंटल कॉलेजचे। तर सर्वप्रथम आमच्या कार्यक्रमामध्ये आपल्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे सर। नमस्कार, धन्यवाद। सर्वप्रथम सर आपण चर्चा करणार आहोत कोविड लसीकरण या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आज। तर सर प्रशांत सर, मला आपल्याकडून जाणायला आवडेल की कोविड लसीकरण जे सध्या आपल्या नागपूर शहरामध्ये सुरू आहे, पण एक लसीकरणाचा जो फ्लो आलेला होता त्यानंतर आता सतत गॅप पडते आहे एका लसीकरणामध्ये। एक दिवस लसीकरण होतो आहे, मग 2 दिवस लसीकरण नाहीये, मग 1 दिवस लसीकरण होतोय आणि ज्या दिवशी लसीकरण होत सुद्धा आहे त्या लसीकरणामध्ये खूप जास्त लोकांना त्याचा फायदा होत नाहीये। तर या विषयावर आपण एक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून आपलं काय मत आहे? सर्वप्रथम शंकनाचा धन्यवाद की त्यांनी हा एक चांगला विषय सगळीकडे करोनाच्या माध्यमातून आपण 1.5 वर्षापासून बघतो आहे की ज्या प्रकारचं वातावरण, भीतीचं वातावरण या संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये निर्माण झालं आणि ते निर्माण झाल्यावर यातून निघण्यासाठीची की एक उपाययोजना होती, म्हणजे ती कोविडच्या विरुद्धची लस। आणि ते लस देण्याकरता आपण लसीचा विषय घेतला। या देशामध्ये किती उशीर झाला हा एक पहिला भाग। उशीर का झाला किंवा त्या संदर्भात काय वेगळे कारणे होती त्या संदर्भात आपण इथे बोलून चालणार नाही। त्या संदर्भात भरपूर मोठं काम केलं गेलं, पण आता जेव्हा कोविशिल्ड नावाची किंवा कोवॅक्स नावाची लस जर या देशामध्ये उपलब्ध आहे, तर आपण ज्याला म्हणतो वितरण प्रणाली, डिस्ट्रीब्युशन सिस्टम, या वितरण प्रणालीमध्ये असे कुठले अडथळे आहेत जेणेकरून या देशातील लोकांचं नुकसान होत आहे, हा एक महत्वाचा विषय। आपण नागपूर शहराचा भाग जर समजा विचार केला तर नागपूर शहरामध्ये 160च्या वर लसीकरण केंद्र विकसित केले गेले नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं। आता हे जे लसीकरण केंद्र आहेत, जसं पूनम मॅडम तुम्ही म्हणालात, या लसीकरण केंद्रामध्ये लस दिल्या जाते का, किती लसीचं प्रमाण दिल्या जाते, आपण जर बघाल तर लोक लाईनी लावून त्या लसीकरण केंद्रामध्ये बसले असतात। पण ते लसीकरण केंद्र आहेत की कोविडचा फैलाव करणारे केंद्र आहेत? या दृष्टिकोनातून कॉर्पोरेशन असो किंवा राज्य सरकार असो किंवा वैद्यकीय फॅटर्निटी असो, एक समाजाचा घटक म्हणून बोलतो की त्यांनी विचार करायला पाहिजे। कारण की लसीकरण केंद्रावर जात असताना लस मिळत नाही, भरपूर वेळ थांबावं लागते, त्याच्यामुळे तशीच मानसिकता ढासळलेली आहे। एव्हरीबडी इज फ्रस्ट्रेटेड, नोबडी इज फाइंडिंग वे। कोणाला रस्ता समजत नाही, सरकार म्हणजे कोणालाच समजत नाही। वैद्यकीय फॅटर्निटीला सुद्धा या कोविडच्या विरुद्ध कसं लढायचं समजत नव्हतं। मग सामान्य माणसं ऑलरेडी मानसिक दृष्टिकोनातून थकलेले आहेत। त्या संदर्भात एक समाजाची बाजू मांडत असताना मला असं वाटते की जे काही वितरण प्रणाली आहे, व्यवस्थापन आहे, जे चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, लोकांना लसीकरण केंद्रामध्ये जास्त वेळ थांबायचं काम नसलं पाहिजे। मग त्या संदर्भात आपण टेक्नॉलॉजी वापरून काम केलं तर लोकांना फायदा होईल, हा एक पहिला माझा मुद्दा। दुसरा, असं म्हटलं जात आहे की तिसरी, तुम्ही म्हटलं की तिसरी जी लाट येण्याची शक्यता आहे, सगळं स्टॅटिस्टिक्स सांगते। IIT खरगपूरने स्टॅटिस्टिक केलं किंवा WHO स्टॅटिस्टिक केलं की तिसरी लाट येणार, जगातल्या सगळ्या देशामध्ये येऊन गेली किंवा येत आहे। मग त्या पार्श्वभूमीतून लोकांची हिंमत वाढायची जबाबदारी कोणाची आहे? मग ही हिंमत वाढवायसाठी सगळ्यात मोठा शिनाय सर, डॉक्टर साहेब आहेत इथे, असं म्हटलं जाते की तिसऱ्या लाटेच्या विरुद्ध लढायचं असेल तर तुमची हर्ड इम्युनिटी डेव्हलप करायला 50% च्या वर लसीकरण झालेलं पाहिजे।
तुमच्या माध्यमातून मला असं वाटेल की सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे की लसीकरण तुमचं 25 ते 30% झालं. 25 ते 30% मध्ये हर्ड इम्युनिटी येणार नाही. आपल्याकडे 45च्या वरच लस द्यायला लस उपलब्ध आज असतात, दुसऱ्या दिवशी नसतात, तिसऱ्या दिवशी नसतात. सरळ सरळ लोकांची दिशाभूल होते, लोक फिरतात या केंद्रातून त्या केंद्रातून. या संदर्भात एक सिस्टमॅटिक अप्रोच किंवा सुव्यवस्थित नियोजनाची गरज आहे. 18 ते 45 तर सोडूनच द्या. आपण म्हणतो हा देश युवकांचा देश आहे. आपण ते मोठे शब्द वापरतो, डेमोग्राफिक डिव्हिडंड. या देशाचा सगळ्यात मोठा डिव्हिडंड म्हणजे युथ आहे, युवा असलेला देश. त्या संदर्भात तर आपली पार्श्वभूमीच नाही. 18 ते 45 वयोगटातला मुलगा जाणार कुठे सर? आणि तो मुलगा आणि ती जी क्रयशक्ती आहे, मोठा विषय मी तुमच्यासमोर मांडतोय की 18 ते 45 वयोगटातील उपलब्ध असलेली जी म्हणजे आपल्याकडे लोकसंख्या आहे, ती लोकसंख्या देशाच्या विकासामध्ये मोठी भागीदारी घेऊ शकते. त्या लोकसंख्येला वॅक्सिनेशन न झाल्यामुळे, लसीकरण न झाल्यामुळं ते युवक जे आहेत डिमॉरलाइज घरात बसलेले आहेत. तर आपल्या ज्या देशाची ओव्हरऑल क्रयशक्ती ज्याला म्हणतो आपण, वर्कॅबिलिटी आहे, दॅट इज रिड्यूस. तर या पार्श्वभूमीतून आपण पाहिलं पाहिजे. फक्त सामाजिक किंवा राजकीय दृष्टिकोनातून याला न बघता विकासात्मक बाबीमध्ये काय फरक पडतोय, तर त्या दृष्टिकोनातून लसीकरण कमी होत असल्यामुळे आपलं सगळ्यांचं, देशाचं किंवा नागपूर शहराचं नुकसान आहे. तर असे पुष्कळसे विषय आहेत, पण महत्वाचं मला असं वाटते की या माध्यमातून, शंकरनाथच्या माध्यमातून एक सामाजिक दृष्टिकोनातून म्हणतो की जर समजा लसीकरणचं प्रमाण वाढून घेतलं, त्या संदर्भात काही सायंटिफिक अप्रोच वापरले आणि आपण 50%च्या वर गेलो, तर तिसरी येणारी जी लहर आहे, जी डेल्टा नावाने सगळी जगामध्ये कहर करते, अमेरिकेत कहर करते, त्याविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला एक मोठी शक्ती, मानसिक शक्ती आली, तर ती मानसिक शक्ती आली की सगळ्या लढाई आपण लढू शकतो. आणि शासनाने किंवा महानगरपालिकेने वॅक्सिनेशन करून मानसिक शक्ती विकसित करण्याचा प्रयत्न करावा, ही विनंतीपूर्वक मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे. शेनॉयजी, मला आपल्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की एक वैद्यकीय विभागाचे एक अधिकारी किंवा एक वैद्यकीय डॉक्टर म्हणून आपल्याला एक तुमचं एक पर्स्पेक्टिव्ह जाणून घ्यायचं आहे की लसीकरण, जे कोविडचं लसीकरण सध्या आहे, ज्याला खूप मोठा एक गॅप पडतो आहे, खूप लोकांना याचा मानसिक त्रास होतो आहे. त्यानंतर जसं सरांनी सांगितलं की तात्काळ लोकांना लसीकरण केंद्रावर बसावं लागतं. तर अशा वेळेला हा जो धोका आहे कोविडचा, तर संसर्ग कमी होण्याच्या ठिकाणी हा संसर्ग वाढू शकतो का? एक आपल्या डेंटल मधले पण बरेचसे डॉक्टर कोविडच्या वेळेला त्यांनी काम केलेलं आहे, खूप चांगलं काम केलेलं आहे. तरी त्या अनुषंगाने आपण काय सांगू इच्छिता? सगळ्यात आधी शंकरनाथला धन्यवाद, आम्हाला इथे बोलवलं, आमचा विचार आम्ही मांडतो. तुम्ही जे प्रश्न विचारला की हे वॅक्सिनेशन किंवा लसीकरणाचा जो प्रॉब्लेम सुरू आहे, तर कधी मिळतो कधी नाही मिळत, ते लॉजिस्टिकल इश्यूज हे बेस्ट गव्हर्नमेंट सांगू शकते. कारण आपलं पॉप्युलेशन, म्हणजे जनसंख्या एवढी आहे की, आणि आपले जे लॉजिस्टिकल प्रॉब्लेम्स आहे, रुरल एरिया डिफिकल्टी आहे तिथे वॅक्सिनेशन पोचवायची, कोल्ड चेन मेंटेन करायचं, ते सगळं जे आहे तरी बऱ्यापैकी चांगलं काम करतो आपण. पॉप्युलेशनचा जो बर्डन आहे ते आपल्या देशात सगळ्यात एक मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणून आपल्याला हा वॅक्सिनेशनचा प्रॉब्लेम येतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की जर आपल्याला लसीकरण मिळत नाही, आपण थोडेसे स्वतःहून केअरफुल राहायला पाहिजे. नेहमी मास्क घाला. आम्ही डबल मास्क घालतो, आता सध्या मी काढलाय, पण आम्ही डबल मास्क ठेवतो. मी जेव्हा रोडवर जातो, मी बरेचदा असं बघतो की आपण रूल्स जे पाळतो ते इंडियामध्ये होत नाहीये. रॉंग साइडने ड्राईव्ह करणं, विदाउट हेल्मेट ड्राईव्ह करणं, ट्रिपल सीट, विदाउट मास्क, हे सगळं एक मोठा एक प्रॉब्लेम आहे आपल्या देशात की आपण जे रूल्स बनवले किंवा गव्हर्नमेंटचे जे रिक्वेस्ट आहे किंवा जे आपण केअर घ्यायला पाहिजे तेवढं केअर घेत नाही आपण सर. तर म्हणजे जर आपण हे सगळं पाळलं तर मला वाटत नाही की काय प्रॉब्लेम होईल. आणि अगेन प्रॉब्लेम इथे येतो सर की आपल्या इथे म्हणजे पर स्क्वेअर किलोमीटर जे पॉप्युलेशन डेन्सिटी आहे ती एवढी आहे की इट इज डिफिकल्ट टू मेंटेन सोशल डिस्टन्सिंग. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं
की लोक म्हणजे आपल्या घरात राहतील. वी आर इंडिया म्हणजे असं आहे की आपण खूप सोशल लोक आहे. जोपर्यंत आपल्या मित्रांची मिळत नाही भेटत नाही आपण आपलं होत नाही. आपण थोडे दिवस अजून थोडस हे केअरफुल राहायचंय. आपण वी कॅन अवॉइड गोईंग आउट. आपण बाहेर जाणं अवॉइड करू शकतो. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा. मास्क जे म्हणजे जे कोविड प्रोटोकॉल्स आहे ते जर आपण मेंटेन केलं तर मला वाटत नाही की आपल्याला एवढा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून. खूपदा असं बघतात सरांनी म्हटलं की मास्क घालत नाही लोक. ते जर आपण तुमच्या माध्यमातून जर लोकांना हा एक मेसेज केला की खूपच इम्पॉर्टंट आहे, खूपच महत्वाची गोष्ट आहे की आपण मास्क घालावा, सोशल डिस्टन्सिंग किंवा हँड सॅनिटायझिंग जे म्हणतो आपण, हँड सॅनिटायझिंग जे प्रोटोकॉल्स असतात. जर नॉर्मल सॅनिटायझर वापरला, सॅनिटायझर नसलं तरी सोपनी वॉश केलं सगळ्यात बेस्ट आहे, बेटर दॅन सॅनिटायझिंग. फक्त ते 20 सेकंड मिनिमम 20 सेकंडच्या हे करून तो एक आहे. कारण जर लोक जर केअरफुल नाही राहत त्यांनी राहिले नाही तर मग बर्डन हॉस्पिटलवर येतो. मग आपण म्हणतो की खूप महाग झालं, हे झालं, ट्रीटमेंट कॉस्ट खूप वाढले. कारण तेवढं आहेच. आपण जर थोडस केअर घेतलं, थोडस केअरफुल राहिलं तर तो प्रॉब्लेम नाही राहणार. की आपण लसीकरणाचं गव्हर्नमेंट डेफिनेटली स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोन्ही असे खूप स्टेप्स घेतात की लवकरात लवकर सगळ्यांच्या. आता बातमी न्यूज मध्ये आला होता की 66 करोड डोसेस गव्हर्नमेंटनी ऑर्डर केले. तर हे लवकर येईल, म्हणजे सप्टेंबर मध्ये तर नक्कीच होणार आहे. आणि मला असं वाटतं की जे हर्ड इम्युनिटी सरांनी आधी म्हटलं होतं ते हर्ड इम्युनिटी मला वाटतं डिसेंबर पर्यंत होऊन जाईल. आता आजच्या स्टॅटिस्टिक्स प्रमाणे 27% हॅव गॉट, म्हणजे त्यांना फर्स्ट डोस मिळाला आहे. त्यांना 6.5 की 7.5% ला दोन्ही डोस झाले. जर ते आपण पॉप्युलेशन मध्ये कन्वर्ट केलं, जर ऍब्सोल्यूट नंबर्स मध्ये कन्वर्ट केलं आपण, तर जर फुल्ली म्हणजे बोथ डोस वॅक्सिनेटेड ते जवळपास एक 8 करोड लोकांचा झाला. आणि हे रफली 32 क्रोर्स झालं. तर एवढं पर्यंत पोहोचलो आपण. जे आपण इनिशियली मे किंवा याच्यामध्ये जे थोडंसं ढिलं झालं होतं ते आता परत आपण पेस पकडली आहे त्याची. आणि जवळपास प्रत्येक दररोज आपण एक 50 ते 60 लाख चे वॅक्सिनेशनचे डोसेस लोकांना मिळून राहिले. पण एक सर महत्वाचा मुद्दा आपल्याकडे असा आहे सध्या की नागपूर शहरामध्ये जे वॅक्सिनेशन सेंटर्सचा हा प्रमाण खूप मोठा आहे, आकडा खूप मोठा आहे, पण वॅक्सिन्स आपल्याकरिता उपलब्ध नाही आहे. तर एक वयोवृद्ध व्यक्ती, आपल्याकडे खूप चांगले आपण उपक्रम राबवलेत की दिव्यांग व्यक्ती असतील तर त्यांना आपण गाडीत वॅक्सिन देतो आहोत, किंवा काहीतरी एक नवीन उपक्रम आणला की जर आपण प्रयत्न केला की जे बेडवरील लोक असतील त्यांना आपण बेडवर वॅक्सिन देऊयात. पण एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण जर डेट देतो आहोत की ह्या डेटला तुम्हाला वॅक्सिन मिळेल, आणि जर त्या डेट दिल्यानंतरही त्यांना वॅक्सिन नाही मिळत, आणि डेट मिळाल्यानंतर आपल्याला टाइम माहीत नसतो, तर लोकांना असं वाटतं की आपण सकाळी लवकर गेलं तर आपल्याला लवकर वॅक्सिन मिळेल. पण तिथे गर्दी इतकी असते की सकाळपासून लोक तिथे संध्याकाळपर्यंत वाट बघत असतात. तर अशाकरिता काय एक ऍक्शन्स घेतल्या पाहिजे महानगरपालिकेने, राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने, एक काय कार्यप्रणाली अंमलात आणली पाहिजे असं आपल्याला वाटतं? जसं मी म्हटलं की डिस्ट्रीब्युशन प्रणाली म्हणजे वितरण प्रणाली. सरांनी म्हटलं की कोल्ड चेन सिस्टीम असायला पाहिजे. माझं एक सामाजिक असं मत आहे की अमूलचं जर दूध आईस्क्रीम डिस्ट्रीब्युशन करायचं असेल तर ती सिस्टीम बनवू शकते चांगली. नागपूर शहरामध्ये सर मदर डेअरीचे सगळ्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज डिस्ट्रीब्युशन सिस्टीम झाले. मग एखाद्या वेळेस असं का करू नये कॉर्पोरेशनने की जेवढे काही कोल्ड डिस्ट्रीब्युशन सेंटर आहेत, जितके काही समजा मदर डेअरीचे सेंटर असतील किंवा यांच्याशी कोलॅबरेट करावं. कारण की मी वैद्यकीय क्षेत्रातला तज्ज्ञ नाही, किती टेम्परेचर पाहिजे काय पाहिजे माहित नाही, पण तसंच प्रकारची कोल्ड स्टोरेज जर लागत असेल तर एकदा करून पाहायला काय हरकत आहे की एक दिवस सगळीकडे त्या मदर डेअरीचे सिस्टीम मध्ये किंवा ज्यांच्याकडे आपल्या आईस्क्रीमचे आहे तर तिथे त्यांनी ठेवून द्यावं. डॉक्टर मेडिकल फॅसिलिटी तेवढे नर्सेस अवेलेबल आहेत की नाही हा विषय वेगळा आहे. तर असं एकदा जर करून घेतलं
तर मला असं वाटतं की अशा प्रकारची नाविन्यपूर्ण इनोव्हेटिव्ह काहीतरी कल्पना जबाबदारी आमच्यासारख्या काही लोकांना सुद्धा, समाजातले पुष्कळ लोक चांगलं काम करतात या ह्याच्यात, त्यांना सम्मिलित करून त्यांचं कोलॅबरेशन करून पीपल्स पार्टिसिपेशन वी नागपूर आपण नागपूरला एक स्मार्ट सिटी म्हणून आपण पाहतो, तर स्मार्ट सिटीमध्ये लोकांचे विचार घेऊन जर करायचा प्रयत्न महापालिकेने केला तर अशा प्रकारच्या नवीन नवीन योजना येऊ शकतात. नर्सेसची कमी आहे तर नर्सेसचे नर्सिंग कॉलेज असो किंवा फक्त वॅक्सिनेशन द्यायसाठी अशा सामाजिक संघटनाच्या मदत करतील, फक्त डॉक्टर्सच फक्त इंजेक्शन द्यायला लागतील. तर असं काही जर करून पाहिलं, एका धडाक्याची मोहीम, जसं आपण नागपूर म्हणतो की नागपूर काहीतरी वेगळं करणारं शहर आहे, तर मला असं वाटतंय तुम्ही जसं विचारलं की कॉर्पोरेशनच्या वतीने असं काहीतरी नाविन्यपूर्ण एकदा करून बघितलं, एकदाच करायचं आहे, एकदा केलं, ज्यांना यायचं लोक, म्हणजे दुसरा भाग पण आहे सर की लोक वॅक्सिनेशनला आता सध्या टाळतात पण आहेत. बिलकुल. काही प्रमाणात ते काहीतरी व्हॉट्सअपवर येते, व्हॉट्सअपवर येऊन काय वॅक्सिनेशन मध्ये पाणीच आहे. अरे बाबा, जेव्हा मी कॉर्पोरेशनच बघत नाही, मी सोबत सामाजिक लेवल पण समाजालाही मला असं सांगायचं आहे की वॅक्सिनेशन जर डॉक्टर्स देत आहेत, सरकारी यंत्रणा देते आहे, याचा अर्थ ते टेस्टेड आहे. आणि त्याच्यामुळे काय नाही, तर आता सध्या या मागच्या काही काळामध्ये असं दिसतंय की वॅक्सिनेशन म्हणजे हा भाग काय वॅक्सिनेशन वितरण कमी आहे, पण ज्या सेंटरला आहे त्या सेंटरला मागे काही लोक, जास्त प्रमाणात लोक येतो, तर आता काही 15-20 दिवसात असं एक वेगळ्या प्रकारचा मेसेज केला की वॅक्सिनेशनने काही साईड इफेक्ट्स होतात, की त्या वॅक्सिन मध्ये पाणीच आहे, असं काही नाही आहे. लोकांना सम्मिलित करून म्हणजे लोकांनी सुद्धा पुढाकार घेणं आवश्यक आहे. जसं मास्क बद्दल सांगितलं तसं वॅक्सिनेशन बद्दल जबाबदारी म्हणून करावं लागणार आहे. जबाबदारी शिवाय लोकशाही टिकत नाही, फक्त मागणी करायला हरकत नाही. मी जरी सामाजिक संघटनेचा अध्यक्ष असू किंवा एका इंजिनिअरिंग कॉलेजचा प्राचार्य असू, तर समाजातली घटकांनी पुढाकार यावा, समाजातल्या घटकांनी कॉर्पोरेशन समोर घ्यावं. कॉर्पोरेशननी सुद्धा जर त्यांच्याकडे वैद्यकीय फॅसिलिटी त्यांची आहे, तर अशा प्रकारची एक धडक योजना, धडक मोहीम 1 महिन्याची सर करावी. बिलकुल. की सगळे मदर डेअरीमध्ये 8-10 दिवस नाही होणार काही वितरण, पण इथे वॅक्सिनेशन ठेवलं जाईल आणि नर्सेस किंवा कॉलेजेस, मेडिकल सर, आपल्या लता मंगेशकर मेडिकल डेंटल कॉलेजला त्यांच्याकडचे लोक तसे सेवा देतात, अशा काही लोकांची सेवा देऊन जर केलं तर सगळ्यात पहिले महत्वाचं मी स्ट्रेस करतो की लोकांची मानसिकता सुधारेल की मेरे को वॅक्सिन मिल गया. आज मी दोन्ही वॅक्सिन घेतले, वॅक्सिन घेतल्यावर मला हिंमत आहे की तुमच्याशी बोलताना मला असं वाटतं की तशी प्रत्येकाकडे हिंमत आली, तर नॅचरल हर्ड इम्युनिटी ज्याला म्हणता येईल आपल्याला, नैसर्गिक, नाही मी लढू शकतो. कारण की या करोनाशी लढायला तुम्हाला मानसिक ताकदच पाहिजे इथली. तर वितरण प्रणालीमध्ये आपण काहीतरी नवीन केलं का तर समाजातल्या घटकांना, तर हे वॅक्सिनेशनचं जे वितरण प्रणालीमध्ये जे डिस्टर्बन्स आहे किंवा अव्यवस्था आहे ती सुधारू शकते असं मला वाटतं. सर, ह्या सेम प्रश्नामध्ये ऍड करू का सरांनी जे म्हटलं ते? हा, मी त्याच एका प्रश्नामध्ये एक प्रश्न ऍड करून तुम्हाला विचारते आहे की जर हा जो सेम प्रश्न आहे, ह्या सारख्या प्रश्नाला जर एक आपण जोडून घेऊयात की जर लोकांकरिता आपण जशी एक तारीख त्यांना देतो, जर त्या तारखामध्ये आपण त्यांना एक स्लॉट दिला, त्यांना एक जर ॲक्युरेट वेळ दिली की ह्या वेळेला तुमचं वॅक्सिनेशन 12 वाजता होईल, 1 वाजता होईल, तर त्याच वेळेला जर आपण नागरिकांची गर्दी कमी केली तर हा एक उपाय कसा राहील. आणि या व्यतिरिक्त जो एक डोसच्या कमतरतेमुळे लोकांचा ड्युरेशन वाढतो आहे, सध्या आपण 2 डोसमध्ये आपण 84 दिवसांचं अंतर ठेवतो आहे, पण डोसच्या कमतरतेमुळे तो 10 दिवस वाढतोय, 7 दिवस वाढतो आहे. तर अशामध्ये त्यांना काही त्याचा त्रास होऊ शकतो का, काही हार्मफुलनेस येऊ शकतं का? ऍक्च्युली असं आहे की जे फर्स्ट डोसच्या नंतर कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन, म्हणजे आपली जी इम्युनिटी असते ते 61% म्हणजे प्रोटेक्शन असतो आपल्याला. आणि दोन्ही डोस दिल्यानंतर 65 to 81% हे फिगर्स बदलत जातात, कारण रिसर्च, नवीन रिसर्च येतो, तर तेव्हा आपल्याला कळतो की हे इम्युनिटी कशी कमी जास्त होते. आता मध्ये आम्हाला जेव्हा नागपूरमध्ये कोवॅक्सिन आला होता, सिन्स आम्ही हेल्थकेअर वर्कर्स आहे, तर आम्हाला 1 महिन्यात आमचा दुसरा डोस मिळाला. पण त्यानंतर स्टडी आली की 84 डेज किंवा 12 वीक्स असं म्हटलंय फॉर कोविशिल्ड. तर त्याप्रमाणे जर गेलो आपण तर फर्स्ट डोस घेणं खूप आवश्यक आहे. आता मी इथे जर एक थोडासा कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट दिलं,
जे लोक अफोर्ड करू शकतात त्यांनी प्रायव्हेट का नाही घ्यायचं? जर त्यांनी तिथे प्रायव्हेट फॅसिलिटीमध्ये घेतलं तर तेवढंच कमी लोड गव्हर्नमेंट सेंटरमध्ये जे फ्री लोक म्हणजे फ्री मध्ये मिळतो तेवढीच सोय होईल त्यांना. फ्री वॅक्सिनेशन म्हणजे तेवढे स्लॉट्स फ्री होतील. तर हे जर केलं थोडंसं आपण स्वतःहून, कारण 780 रुपीज किंवा 1000 रुपीज येथे एक पार्टीमध्ये लोक कुठे रेस्टॉरंटमध्ये गेले तर तेवढे ते खर्च करतात. तर का नाही आपण आपल्या स्वतःच्या स्वास्थ्यासाठी आपण एवढं खर्च करू शकतो. तर हे जर केलं आपण स्वतःहून जर थोडंसं हे लक्ष दिलं की नाही आम्हाला करायचं आहे, प्रायव्हेट घ्या तुम्ही. आणि अजून जे न्यूजमध्ये आहे की गव्हर्नमेंट जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे गव्हर्नमेंटनी दिलं आहे तिथे 25% रिझर्व केलं आहे गव्हर्नमेंटनी, पण फक्त 7% वॅक्सिनेशन झालेलं आहे. तर 18% इज स्टील म्हणजे इज नॉट युज्ड. लोकांना असं वाटतं की खूप महागाच आहे, पण हे आपल्या हेल्थसाठी आहे. आता जर आपण त्याचे एक एक्झाम्पल दिलं मी की आपण जिम मध्ये जातो, दर महिन्याला आपण 1,500 रुपये खर्च करतो समजा. इफ यू कॅल्क्युलेट द कॉस्ट की आपण जर आपल्याला काय आजार झाला त्याच्या दुप्पट तिप्पट कॉस्ट आपल्याला हेल्थ केअर मध्ये जातो. हार्ट अटॅक, डायबिटीज हे सगळं. तर जर आपण थोडंसं स्वतःहून पुढाकार घेतला, प्रायव्हेट मध्ये जे अफोर्ड करू शकतात, मी हे नाही म्हणत की सगळ्यांनी प्रायव्हेट मध्ये जाऊन करायचंय, गव्हर्नमेंटचे इक्वली चांगले आहे सिस्टम. तर जे अफोर्ड करू शकतात त्यांनी आपल्या हेल्थसाठी, स्वतःच्या हेल्थसाठी त्यांनी प्रायव्हेट मध्ये घेतलं तर काय प्रॉब्लेम आहे ना. नक्कीच. तर एक सरांनी पण खूप चांगला मुद्दा मांडलेला आहे की जे लोक अफोर्ड करू शकतात की प्रायव्हेट्समध्ये जाऊन, ज्या लोकांची इतकी ऐपत आहे, ज्यांना अफोर्डेबल आहे की आपण प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये वॅक्सिन घेऊ शकतो, तर नक्कीच ह्याकडे पण आपण वळायला काही हरकत नाही आहे की त्यामुळे आपला इम्युनिटी लेवल वाढेल. एक जे गरीब जनता आहे किंवा मिडल क्लास लोक आहेत त्यांना सुद्धा एक स्लॉट्स जास्त अवेलेबल होतील गव्हर्नमेंटकडनं. या व्यतिरिक्त सर आपण सध्या बोलूयात नागरिकांच्या बद्दल. नागरिक जे सध्या आता 4 वाजतापर्यंत आपल्याकडे मार्केट्स अवेलेबल आहेत, तर त्यांची जी गर्दी होते आहे, काही लोकांनी एकही डोस घेतलेला नाही आहेत, असे लोक पण ह्या गर्दीमध्ये जातात. आणि जर त्यांना कधी चुकून कोविड झाला आणि जर त्यांचा इम्युनिटी लेवल तितका हाय नसेल तर त्यांना त्या कोविडमुळे खूप जास्त त्रास होतो. आणि कुठेतरी एक माणसाची मानसिकता जी आहे ती ढासळली जाते की आमच्याकडे पैसा नाही आणि अशात आम्हाला कोविड झाला. तर ते लोक इम्युनिटी लेवलकडे लक्ष न देता त्या कोविडवर जास्त फोकस करतात. तर अशा वेळेला आपलं काय मत आहे की एक सामाजिक संघटना म्हणून आपण खूप चांगलं काम केलेलं आहे कोविडमध्ये, तर एक नागरिकांना आपलं काय मत राहील किंवा एक नागरिकांना एक काय सल्ला राहील आपला? मला असं वाटतंय की देशावर आलेल्या मोठ्या संकटाशी लढत असताना नागरिकांनी जबाबदारीपूर्वकच वागलं पाहिजे असं मला वाटतं. जबाबदारी म्हणजे सरकारचं काम तुम्ही करू नका, सरकारचं काम सरकारला करू द्या. पण जेव्हा आपण लोकशाही म्हणतोय, लोकांनी लोकांसाठी लोकांचे केलेले राज्य म्हणजे लोकशाही. मग करोनाविरुद्ध लढत असताना तुमची काय जबाबदारी आहे? पहिला प्रश्न जर प्रत्येकाने विचारला तर ही लढाई सर आपण तशीच जिंकणार. त्यासाठी सिंपल काय आहे, सरांनी सांगितलं मास्क घालायचा, लसीकरण जिथे भेटेल तिथे करून घ्यायचं. आपण अफोर्ड करू शकतो तर प्रायव्हेट मध्ये करायचं, किंवा वितरण प्रणालीत गडबड असेल तर प्रायव्हेट मध्ये सरांनी सांगितले की 18% ऑलरेडी स्लॉट शिल्लक आहे, करून घ्यायला हरकत काय. हा एक भाग झाला, पुढाकार घ्यावा. आता दुसरा भाग असा आहे फार महत्वाचा. पूर्ण 1.5 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर अर्थव्यवस्था प्रत्येकाची ढासळली आहे. देशाची ढासळली म्हणून नका बघू. देश म्हणजे कोणाचा आहे? लोकांचा, प्रत्येकाचा. रिक्षावाल्यापासून तर मोठा प्रोफेसर असो की डॉक्टर असो, प्रत्येकाची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. 2 भागातून, एक मानसिकतेतून आणि दुसरं कुठलंच काम करायला काम नाही आहे. तर लोक काम करायसाठी मॅडम बाहेर निघणारच आहेत. आता निघणार आहेत तर मग आता जबाबदारी कोणाची आली? शासकीय यंत्रणेची जबाबदारी आली की त्याचं नियोजन करणे. परत आता 4 वाजेपर्यंत तुम्ही सांगितलं, 4 वाजेपर्यंत करत असताना जे नोकरी प्रपंचातले लोक, आता मी एका ठिकाणी नोकरी करतो, मी 5 वाजता निघेल,
घरी जाऊन माझं कॉलेज नागपूर शहरातून 20-25 किलोमीटर आहे. मग आल्यानंतर मी काय करेल त्या संदर्भात कोणी विचार करावा. फक्त सरकार डोळे बंद करून नाही राहू शकत. तुमच्याकडे सिस्टमॅटिक अप्रोच असला पाहिजे की बाबा डिस्ट्रीब्यूट करा की या एरियातलं, समजा मी मनीषनगर एरियामध्ये राहतो तर 10 दुकानं आता उघडे राहतील, 10 दुकान कोणी तर, आणि पण पहिला भाग जरूर आला की समाजातील लोकांची जबाबदारी, मग नियोजन. आणि हे झालं तर जे बर्डन येते आहे, पैसा नाही आहे तर बर्डन येणार, लोक फ्रस्ट्रेट होऊन जाणार. पैसा नाही तर रिक्षावाल्याला तुम्ही कोण पैसे देणार? ज्याच्याकडे आधार कार्ड आहे त्याला मिळून जाईल, ज्याच्याकडे काहीच नाही तो काय करेल? सगळे भाग पाहावं लागणार. आणि या संदर्भात फारच जबाबदारीपूर्वक प्रणालीची विकसित करायची जबाबदारी आहे. ते नाही झालं तर लोक बाहेर निघणारच. आणि आता काय झालं की 1.5 वर्ष म्हणजे इट्स टू मच ज्याला म्हणतो ना आपण, की बहुत हो गया अभी. आणि ही भूमिका आली आहे लोकांची. अब ठीक आहे, जो होगा होगा. मग जो होगा होगा तर मग इथे येते जबाबदारी सरकारची, इथे येते सामाजिक संघटनांची जबाबदारी. तर या इथून निघत असताना समाजाला जर आपण फक्त दोष देऊन चालणार नाही, त्या संदर्भात अर्थव्यवस्थेसंदर्भात काय नियोजन करता येईल, ते स्लॉट्स मध्ये दुकानं सुरू करायची आहेत का, त्याचं एरिया वाईज नियोजन. फक्त पोलिसी करून होणार नाही, बंद करू, सोबत नियोजन केलं पाहिजे असं मला. सर, या विषयावर आपण कोणालाही म्हणजे कोणावरही आपण निशाणा साधत नाही आहे की ते प्रशासन असो किंवा सामान्य जनता. पण मुद्दा असा आहे की जर घरून कोणाला एकाला काम असेल तर त्याच्याबरोबर 3 लोक निघतात की आम्ही सोबत आलो आहे, त्याला असा त्रास होतोय म्हणून आम्ही जातो आहे. तर अशा वेळेला एक नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी की ज्याचं वॅक्सिनेशन झालं आहे तर काम आहे तर एकच व्यक्ती जाऊन ती काम करून येईल, किंवा अननेसेसरी आपण शॉपिंगला निघतो आहे. हे कुठेतरी म्हणजे लोकांनाही असं वाटतं की आम्ही खूप झालं यार, आता आम्ही घरी राहून थकलो आहे. लोकांची मानसिकता ही ढासळलेली आहे, हे 100% खरं आहे. पण आता जसं आपण एक मृत्यू सत्र म्हणता येईल किंवा एक कोरोनाचा तांडव म्हणता येईल की आपण दुसऱ्या लहरमध्ये खूप चांगल्या प्रकारे बघितलं आणि सगळ्यांनाचा खूप त्रास झालेला आहे. तर त्या तांडवपासून किंवा त्या मृत्यूच्या कहरपासून वाचण्याकरिता तिसऱ्या लहरसाठी आपण किती चांगल्या प्रकारे तयार राहू शकतो यावर आपलं काय मत असेल? पहिलं आहे म्हणजे जर आपण इंडिव्हिज्युअल म्हटलं तर मी जसं माझ्या फर्स्ट सेगमेंटमध्ये म्हटलं की 2 गज की दूरी, मास्क है जरुरी. ठीक आहे. आता तुम्ही बरेचदा न्यूजपेपरमध्ये किंवा टीव्ही मध्ये हे पण पाहिलं असेल की लोक रिव्हेंज टुरिझम करतात की आता खूप झाला, 1.5 वर्ष आम्ही इथे राहिलो, किंवा सेकंड वेव्ह खूप डेंजरस होता, अत्यंत तांडव जसं तुम्ही म्हटलं ते झालं, आता मला त्याच्याकडनं तिथून आम्हाला काहीतरी सुट्टी पाहिजे म्हणून लोक हिल स्टेशन मध्ये जातात. आता तुम्ही ते सिंहगडचे व्हिडिओ पाहिले असेल, सिंहगड किंवा व्हिडिओ किंवा हे फोटोग्राफ पाहिले असेल की लोक म्हणजे इतक्या प्रमाणे तिथे गेले वीकेंड मध्ये की ते होणारच. आपण स्वतःहून जर अजून थोडेसे दिवस थांबलो तर काय प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही केरळमध्ये पाहिलं तिथे केसेस खूप वाढले. तर आणि तिथून आपल्या इंडियामध्ये असं नाहीये की केरळला आपण आयसोलेट केलंय, तिथून लोक येतात किंवा कुठेही असो, आय एम नॉट स्पेसिफिकली सेइंग केरळला, कुठलाही हे असो जिथे केसेस वाढले तिथून हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर एक रिक्वेस्ट अशी आहे की जसं तुम्ही म्हटलं की ज्याला स्वतःला म्हणजे त्याचं काम आहे त्यांनी बाहेर निघावं, दुसऱ्यांनी त्याच्यासोबत नाही जायचं, किंवा पार्टीज अवॉइड करा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आता अजूनही वेळ नाही झाला की आपण हर्ड इम्युनिटी झाली की सगळ्यांना वॅक्सिनेशन मिळालंय. वॅक्सिनेशन दिल्यानंतरही लोकांना कोविड होऊ शकतो. आजच्या न्यूज मध्ये आलाय, कोणीतरी डॉक्टर आहे ज्यांना 3rd टाइम झालाय, 2 डोसेस अँड 3 इन्फेक्शन, कोविड इन्फेक्शन. आमची स्वतःची एक म्हणजे आमची कलिग आहे गुजरातमध्ये, तिला 3 वॅक्सिनेशन झाले तरी तिला 2दा कोविड झालाय. तर हे थोडंसं आपण केअर करावं. आता जे 84 डेजचा जो गॅप आहे म्हणजे असं आहे की आपली बेस्ट होप राहील की आपल्याला ज्या दिवशी आपल्याला स्लॉट मिळाले त्या दिवशी ते होऊन जायला पाहिजे. पण 1-2 दिवस इकडे तिकडे जर नाही झालं तर आपण बाहेर जाऊन म्हणजे सोशलायझिंग किंवा नुसतं तिथे जाऊन बसणं आणि गप्पा गोष्टी करणं ते बरोबर नाही. मला असं वाटतं ते बरोबर नाही. सर, सलग मी तुम्हाला अजून एक प्रश्न यामध्ये विचारू इच्छिते की कोवॅक्सिन, कोविशिल्ड आणि सध्या आपल्या नागपूर शहरामध्ये आलेलं आहे ते स्पुटनिक V,
ह्या तीनही ज्या लसी आहेत याला पण घेऊन काही नागरिकांमध्ये ना काही चुकीच्या शंका आहेत की कोवॅक्सिनच चांगलं आहे, कोविशिल्ड चुकीचं आहे किंवा स्पुटनिक व्ही आलं ते दुसऱ्या देशाचं आहे तर ते बेस्ट आहे. तर काही लोक आतापर्यंत त्या लसीसाठी थांबले होते. तर तिन्ही लसींमध्ये काही फरक आहे का किंवा त्याचं जे लोकांपर्यंत त्याचं लसीकरणासाठी जी प्रतिकार शक्ती हवी ती सारखी आहे असं काही? कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन जवळपास सारखेच आहे. स्पुटनिक नवीन आलाय, रशियाचा आहे तो, दो इट इज आय थिंक मेड इन इंडिया. आणि असे अजूनही येणार आहे, बरेच कंपनीज काढणार आहेत. ते एक्झॅक्ट कंपनीज नाव मला आठवत नाही सध्या, पण येणार आहे सप्टेंबरमध्ये भरपूर वॅक्सिन येणार आहे इंडियामध्ये. तर आपण हे नाही म्हणू शकत की स्पुटनिक चांगलं आहे की कोविशिल्ड चांगलं आहे. एसेन्शियली त्यांच्या सगळ्यांचं काम तेवढंच आहे, कमी जास्त 2-3% इकडे तिकडे राहू शकतो, 2-3% फरक असेल. स्पुटनिकचा फक्त आज जसं आलं त्याची रिपोर्ट आली की त्याचे जे इंटरव्हल आहे ते कमी आहे आणि सध्या ते गव्हर्नमेंटमध्ये अवेलेबल नाही, फक्त प्रायव्हेट सेक्टरमध्ये अवेलेबल आहे. तर त्याचे जे इंटरव्हल आहे ते फक्त 21 डेज आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनला 84 डेज दिलाय, याला फक्त 21 डेज आहे. तर बाहेरचे लोक नागपूरमध्ये येऊन ते घेतात. तर असं आहे ते, कारण त्यांना म्हणजे तेवढं दिवस थांबायची गरज नाही आणि स्लॉट मिळेल की नाही ते पण एक आहे. पण जर मी थोडासा ऑप्टिमिस्टिक माणूस आहे, आता त्याच्या एक्झॅक्ट मराठी वर्ड मला माहित नाही, पण ते ऑप्टिमिझम मध्ये मला असं वाटतं की सप्टेंबर पासून किंवा एंड ऑफ ऑगस्ट पासून आपल्याकडे भरपूर वॅक्सिनेशन राहील आणि आपल्याला एवढा हे करायचं. इनिशियल फेजेस मध्ये असं झालं होतं की वॅक्सिन्स होते गव्हर्नमेंटमध्ये, पण लोकांना जसं सरांनी म्हटलं होतं की वॅक्सिन हेजिटन्सी होती. जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जे सारखे मेसेजेस हे जायचे की याला रिॲक्शन झालं, त्याला ताप आला. ताप येणं नॉर्मल आहे, कुठलाही वॅक्सिन असो. आपण लहान मुलांना वॅक्सिनेशन देतो त्यांना एक दिवस ताप येतोच, जे नॉर्मल मॅन्डेटरी वॅक्सिन्स आहे. तर आपण ती वॅक्सिन हेजिटन्सी किंवा रेजिस्टन्स ते हे आपल्या मनातनं काढून घ्या आणि आपण सगळ्यांना एनकरेज करायचं, मोटिवेट करायचं की तुम्ही जाऊन वॅक्सिनेशन घ्या. तर ते लवकर आपल्या इंडियामध्ये ते येईल. आणि 130 कोटींमध्ये जर आपण 32 crores 35 crores की आहे तेवढे दिले तर खूप मोठी फिगर आहे ती. एक प्रशांत सर, आपल्याला हा प्रश्न आहे की महामारीकरिता जी म्हणजे महामारी एक 100 वर्षांनी येते असा एक फार जुना इतिहास झालेला आहे आता. पण कोविड सारख्या महामारीकरिता खूप लवकर आपल्याला म्हणता येईल की एक जो वेळेचा जो गॅप आहे तो खूप कमी लागला आणि वॅक्सिन्स आपल्याला अवेलेबल झाले आहेत की आपली प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे. तर ह्या वेळेला आपल्याकडे तीनही लसी उपलब्ध आहेत आणि तीनही लसींपैकी कुठली ना कुठली लस हे नागरिक घेऊ शकतात. तर नागरिकांनी अशा वेळेला आपल्याकडनं काय पुढाकार घ्यायला पाहिजे की ह्या लसीकरिता थांबायला पाहिजे? काय मत आहे आपल्यावर? माझं सामाजिक दृष्टिकोन मी म्हटलं की प्रत्येक लोकांनी जबाबदारीपूर्वक जी लस मिळेल ती लस घ्यावी. कारण की जेव्हा लस मार्केटमध्ये येते की त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यावरच येते. कोणाला तरी वाटलं, आता या देशामध्ये काही लोक डुप्लिकेट तयार करणारे आहेत, पण सरकारी प्रणालीमध्ये सगळं तपासून येते. त्याच्याने लस आली जी आहे ती घेऊन टाकावी. कोवॅक्सिन आहे की कोविशिल्ड आहे की स्पुटनिक आहे, मिळत असेल जिथे स्लॉट मिळाला लोकांनी 300-300, 400-400 किलोमीटर जाऊन लस घेतल्या मागच्या काळामध्ये. आता उपलब्ध आहे. माझं सगळ्यांना विनंतीपूर्वक आव्हान आहे सामाजिक जबाबदारीतून की जिथे मिळेल लसीकरणामध्ये काय त्रास होतो आहे काय नाही तो भाग वेगळा, पण जर उपलब्ध असेल तुम्हाला स्लॉट मिळाला असेल तर जसं सरांनी म्हटलं हेजिटन्सी म्हणजे त्या संदर्भात आपल्याला असं वाटतं की नाही घ्यावी, असं करू नका. तर पहिला तो विषय आहे की लोकांनी जी लस मिळेल ती घेऊन टाकावी आणि त्याच्या माध्यमातून आणि आजूबाजूच्या घरातल्या लोकांना सुद्धा प्रोत्साहित करावं. तर माझं तर म्हणणं आहे की लसीकरणामध्ये जर आपल्याला सकारात्मक करायचं तर लोकांची जबाबदारी म्हणून लोकांनी पुढाकार घ्यावा. लोकांनी पुढाकार घेतला तर सरकार देईलच. आपण म्हणतो ना की लोकांचा आवाज लोकच टाळाटाळ करतात, तर मग लसीची व्यवस्था होत नाही असं मला दिसतं.
आपल्याला प्रश्न आहे सर की सध्या लोकांना असं वाटतं आहे की लस घेतली आम्ही फ्री झालो की तुम्ही लस घेतली आमची प्रतिकारशक्ती खूप चांगल्या प्रकारे वाढली आहे. पण हा जर लोकांचा गैरसमज आहे, हा गैरसमज तुम्ही कशा प्रकारे दूर करू इच्छिता? आणि या व्यतिरिक्त एक 18 ते 44 वयोगटाकरिता सध्या आपल्या नागपूर शहरामध्ये साधारण 7 दिवस लसीकरण बंद होतं. तर त्या लसीकरणामध्ये कधीतरी असं होतं की आता म्हणजे युवक किंवा युवती ज्या काय युवा पिढी जी आहे ती सुद्धा मानसिकरित्या कुठेतरी खचते. तर आपण त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता आणि या विषयावर आपलं काय मत राहील? माझे दोन्ही डोस झाले तरी मी मास्क नेहमी घालतो. आणि ते सुद्धा म्हणजे फर्स्ट जेव्हा पहिली लाट आली होती तेव्हा एक मास्क घालायचा, तर 2 डबल मास्क. हे आपलं प्रोटेक्शन साठी आहे. तेवढं आपण लक्ष ठेवून हे करायचंय, काम करायचंय. विदाउट मास्क इट इज नॉट पॉसिबल. जोपर्यंत हर्ड इम्युनिटी नाही होत आपण सेफ नाही आहे. जरी आपले दोन्ही डोस झाले तरी आपण सेफ नाही आहे. तेवढं आपण प्रिकॉशन घ्यायचंच आहे, तेवढी काळजी घ्यायची आपण की अजूनही आपण तिथून निघालो नाही, बाहेर नाही निघालो. जरी आता समजा की अशी न्यूज आहे की कदाचित आपल्या नागपूरमध्ये रिलॅक्सेशन होईल, लेवल 3 पासून आपण लेवल 2 किंवा लेवल 1 मध्ये जाऊ शकतो आपण. पण त्याचा अर्थ हे नाही की आपण बिलकुल मास्क काढून फिरायचं. 100 लोक एका पार्टीमध्ये कशाला? त्याच्यामध्ये एकही असं होऊ शकतो की ज्यांनी वॅक्सिन नाही घेतलाय, किंवा असं होऊ शकतो की त्याला अजूनही काही प्रॉब्लेम आहे, त्याची इम्युनिटी नॉर्मली इम्युनिटी कमी होईल, तो ससेप्टेबल आहे. तर ते आपण जर लक्षात ठेवलं तर मला असं वाटत नाही की आपण लवकरात लवकर याच्या पार करूया. हे प्रॉब्लेम जे आहे ते खूप दिवस नाही राहणार जर आपण थोडंसं स्वतःहून जर आपण थोडंसं रेस्पॉन्सिबल राहिलो, स्वतःची काळजी घेतली आपण, तर हा प्रॉब्लेम नाही राहणार. सर प्राचार्य आहे तर नक्कीच शिक्षकाचा हा जो दर्जा असतो तो आपण खूप गुरुवर्य मानतो. म्हणजे प्रत्येक आपल्या आई वडिलांनंतर आपण एका शिक्षकाला खूप मोठं मानत असतो आणि त्यांचं खूप चांगल्या प्रकारे त्यांनी जे मार्ग आपल्याला दाखवले, जो सल्ला आपल्याला दिला तो आपण मानत असतो. तर सर शिक्षकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा आणि सामाजिक व्यक्ती म्हणून पण आपला सल्ला आपल्या लोकांसाठी काय राहील की मानसिक दृष्टिकोन जो आहे किंवा मानसिक आपली जी स्थिती आहे ती सुधारण्याकरिता किंवा आपली एक जबाबदारी आणि वॅक्सिनेशनचा जो सध्या त्रास होतो आहे या त्रासापासून त्यांनी स्वतःला कसं वाचवून ठेवायला पाहिजे? शिक्षक म्हटलं तर शिक्षकच्या भूमिकेतून जर सांगायचं तर शिक्षकाला जेव्हा एखादा मेसेज द्यायचा आहे, संदेश द्यायचा आहे, तर तो संदेश माझ्या विद्यार्थ्यांना आणि एक गुरुवर्य म्हणून सगळ्यांना एकच आहे. तसं मी सुरुवात केली होती की जबाबदारी म्हणून वॅक्सिनेशन घ्या. आपल्या आजूबाजूच्या लोकांना वॅक्सिनेशन द्या, प्रेरित करा. आणि जेवढं शक्य असेल या करोना काळामध्ये ज्या लोकांची मानसिकता ढासळलेली आहे, त्याला मेंटल हेल्थ इश्यू आपण म्हणतो, तर मानसिकता ढासळली आहे म्हणजे पागल नाही. मानसिकता म्हणजे एक मानसिक दडपण आलेलं आहे की माझं काय होईल. तर हे मानसिक दडपणातून काढायसाठी तुम्हा सगळ्यांनी, आम्ही जसं शिक्षक म्हणून मी आबा गायकवाड पाटील कॉलेज बीजिंगला प्राचार्य आहे, तर आम्ही त्या बुट्टीपुरी त्या एरियातल्या लोकांसाठी आम्ही काही 5 गावं दत्तक घेतली. त्या गावामध्ये जाऊन लोकांना प्रोत्साहित करतो. तसं प्रत्येकाने आपापल्या आजूबाजूच्या परिसराला प्रोत्साहित करायचा प्रयत्न करावा. वितरण प्रणालीमध्ये काही इनोव्हेटिव्ह आयडिया, नाविन्यपूर्ण आयडिया असतील तर व्हॉलेंटियर म्हणून, जसं कोविड योद्धा म्हणून तुम्ही केलं, आता कोविड योद्धा झालं, आता लसीकरण योद्धा म्हणून सुद्धा काय काम करता येईल का, त्या संदर्भात तुम्ही बाजू मांडा, भूमिका मांडा. घरात बसू नका. घरात बसून या करोनाच्या विरुद्ध लढाई लढताना यांचे खरंच धन्यवाद मानले पाहिजे. पोलिसांचे धन्यवाद मानले पाहिजे. त्या सफाई कामगारांचे, त्यांनी काही बंद नाही केलं काम. त्यांनी हे म्हटलं नाही 700-800 डॉक्टर महाराष्ट्रातले गेले, त्यांनी थोडी म्हटलं की, तर मग हे आपण जर काम करायला लागलो तर नैसर्गिकरित्या मानसिक दडपण कमी होईल. आणि मानसिक दडपण कमी होण्यासाठी आम्ही नियमित काही वेबिनार घेतो. माझ्या कॉलेजच्या वतीनं काही वेबिनार होतात, त्या वेबिनारमध्ये युवकांनी सहभागी व्हावं. त्याला आपण म्हणतो एंगेज इंडिया. म्हणजे तुम्ही एंगेज राहिले कुठल्या कामामध्ये, स्वतःला कुठेतरी एंगेज करून घ्या. तुम्ही घरात बसून ते करोनाच्या न्यूज, नुसतं करोनाच्या न्यूज नका पाहू, 4 पुस्तकं वाचा,
काही आजूबाजूच्या लोकांना फोनवर बोला, डोक्यात घालू नका, व्यवस्था होईल. आता सगळं झालंय. मागच्या आपल्या लाटीमध्ये, दुसऱ्या लाटीमध्ये आपण दाखवून दिलंय की आपण फाईट केलं. पहिल्या लाटीमध्ये थोडंसं नागपूरने ते दाखवून दिलं. पहिल्या लाटीमध्ये थोडी गोंधळ झाला होता, दुसऱ्या लाटीत आपण हॉस्पिटलची संख्या वाढली आहे. तर पहिलं वाटलं, असं वाटलं खोकला ताप येतोय, जाऊन टेस्टिंग करून घ्या, काही फरक पडत नाही. पहिली जबाबदारी. आता या काळात काय झालं की खोकला, डेंगी आणि याच्यामुळे काय झालं की ताप प्रत्येकालाच येतोय. तर मग एकमेकाला काउन्सिलिंग करा. काउन्सिलिंग म्हणजे मार्गदर्शन करा एकमेकाला, की ताप असेल तर थोडं थांबून जा, डोक्यात घालून घेऊ नको करोना आहे म्हणून. मानसिक लेवलवरच तुम्हाला लढावं लागेल. शिक्षक म्हणून मी एकच सांगेल, मानसिक लेवलवरच लढावं लागेल. कारण की औषध वगैरे हा मेडिकेशनचा भाग नंतरचा आहे. तो औषध लागते तेव्हा तुम्ही जेव्हा स्वतःला आत्मनिर्भर बलवान करता की मला आई एम गोइंग टू फाइट, मुझे दवाई लगने वाली है, आपने जब बोल दिया तो दवाई लग जाएगी. मैंने बोल दिया आई एम गॉन. तर माझा सल्ला एवढाच आहे की प्रत्येकाने एक शिक्षक म्हणून हिंमत ठेवावी, वितरण प्रणालीमध्ये मदत करावी. त्याला दोषारोपण करणं एकदम सोपं आहे. दोष कोणी देऊ शकते. इट्स व्हेरी इझी टास्क दॅट यू कॅन फाइंड प्रॉब्लेम्स इन समबडी एल्स. आय कॅन इझिली से नंबर ऑफ प्रॉब्लेम्स इन कॉर्पोरेशन डिस्ट्रीब्युशन. बट माझं म्हणणं आहे की मी प्रयत्न केला की कॅन आय बी अ पार्ट ऑफ सोल्युशन. आपण उत्तराचा भाग होऊ शकतो का. उत्तर काय, तर माझ्या डोक्यात एक कल्पना आली की नागपूरमध्ये जर कॉर्पोरेशननी ₹1 लीजनी ते दुकानं दिली आहेत मदर्स डेअरीचे, तर 8 दिवसासाठी मदर डेअरीची व्यवस्था, वितरण वेगळी होईल. तिथे सेंटर लावूया, डॉक्टर लोक मदत करतील. जे सरांनी पॉप्युलेशन डेन्सिटीचा विषय घेतला ते म्हणजे लोकसंख्येची घनता याला म्हणतो आपण, की एका जागेमध्ये जास्त लोक आहेत. काही कंट्रीज, एशियामध्ये असे कंट्रीज आहेत, आपण पण त्याच्यात आहे. मग हे जर आलं तर लोक कशाला जातील इकडे तिकडे दूर दूर. तर हे आपण स्वतःहून सकारात्मक यात इन्व्हॉल्व व्हा, कॉर्पोरेशनलाही मदत करा. आणि आमच्यासारख्या काही सामाजिक संघटना आहेत, तुमचं जसं शंकनाथ टेलिव्हिजन आहे, ते तुम्ही लोक पण मदत करताय, हॉस्पिटलवाले, त्या सगळ्यांमध्ये तुम्ही सकारात्मकरित्या सामील व्हा, हीच विनंती आहे सगळ्यांना. आम्ही एक सरांनी जे म्हटलं सामाजिक जे आहे आमचं कर्तव्य जे आहे, तर आमच्या जे ॲल्युमनाय असोसिएशन आहे फॉर्मर स्टुडंट्सच्या, तर आम्ही एक अंडर प्रिव्हिलेज एरियामध्ये जाऊन त्यांना मास्क आणि सॅनिटायझर आम्ही वाटले, तिथे लोकांना दिले की तुम्ही हे याचा वापर करा. आणि इट इज नॉट कोविड प्रिव्हेन्शन, बट एक जागरूकता झाली आहे की मास्क आपण घालायचं आहे. लोक घालतात, काय करतात, आता जसे लेडीज जे आहे ते फक्त त्यांची साडी असेल, पदर हे करतील, तर त्यांनी नाही होत. क्लॉथ मास्क जे आहे चांगला आहे, पण तेवढं चांगलं नाही लाईक अ सर्जिकल मास्क और N95 मास्क. या व्यतिरिक्त सर आपण एक वैद्यकीय दृष्ट्या काय मार्गदर्शन करू इच्छिता की काय काळजी घ्यायला हवी, किंवा जर आपल्याला साधारण काही लक्षणं आढळली तर अशा वेळेला नागरिकांनी घाबरून न जाता काय करायला हवं. मी सारखं वारंवार हेच म्हणतो की मास्कचा वापर करा. कारण आधी जेव्हा वॅक्सिनेशन यायच्या आधी इट वॉज सेड की मास्क इज द बेस्ट वॅक्सिन. पण आता वॅक्सिनेशन आलं आणि वॅक्सिनेशन शिवाय आपलं होणार नाही. वॅक्सिनेशन खूप गरजेचं आहे आणि मॅन्डेटरी, समजा असं आहे की मॅन्डेटरी आहे, तुम्हाला वॅक्सिनेशन घ्यायचंच आहे, अनलेस की तुम्हाला बाकी काही प्रॉब्लेम असेल ते. त्याच्याशिवाय जर आपण आपलं सॅनिटेशन, आपल्या आजूबाजूचं, सरांनी डेंगीचं पण हे घेतलं तर त्याच्यामुळे आपलं फीवर येऊ शकतो आपल्याला. तर थोडंसं आपण हे आजूबाजूचं जर आपण स्वच्छ ठेवला, आपला परिसर स्वच्छ ठेवला, तिथे मच्छर वगैरे नाही यायला पाहिजे म्हणून आपण कूलर्सचं पाणी काढून टाकायचं. कारण आता पावसाळा आहे तर ते पाणी काढून टाका, तर ते मस्किटोज नाही येणार, मच्छर नाही येणार. आणि आपण थोडंसं म्हणजे आपण स्वतःहून आता इतके दिवस, 1.5 वर्ष झालं, तर आपल्याला माहीत पडलं की काय सिम्पटम्स असू शकतात. कारण जर डेंगीचं टेम्परेचर आहे तिथे खोकला वगैरे नाही राहणार. तर ते थोडंसं जर आपण लक्षात ठेवलं की काय कारण आहे, आणि सगळ्यात जर आपल्याला असं वाटतं की काय आहे तर तुमच्या डॉक्टरांना तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा. स्वतःहून काही ट्रीटमेंट करू नका. आपल्या इथे आपण फार्मसीमध्ये जातो आणि तो तुम्हाला पेन किलर किंवा फिवरच्या, अँटी फिवरच्या मेडिसिन देईल तो, पण
त्यांनी जर आपण दुर्लक्ष केलं तर असं होऊ शकतो की अजूनही असं कोविड गेलं नाही आहे. गेल्या 10-15 दिवसापासून नागपूरमध्ये, नागपूर शहरात फक्त 6, 7, 8, 2, 3 असे केसेस येतात दररोज. पण तो एक होऊ शकतो, त्याच्यापैकी आपण एक होऊ शकतो. तर ते आपण कशाला ते स्टॅटिस्टिक्स वाढायचं आहे, स्वतः एक त्यात आपल्याला इन्क्लूड करायचं आहे. म्हणून आपण जर जे नॉर्मल प्रिकॉशन्स आहे कोविडचे किंवा डेंगीचे, ते थोडंसं ते प्रिकॉशन्स पाळा, तुम्ही केअर घ्या, अवॉइड क्राउडिंग. अजूनही वेळ आहे, कारण इतकेदा आम्ही आमच्या एरियामध्ये खूप ते चहा कट्टे वगैरे आहे, इतकी गर्दी असते की असं वाटत नाही की म्हणजे त्याच्या जे लोक तिथे येतात त्यांच्या घरी किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना कॉफी मिळायचं म्हणून, की आपण बाहेर येऊन 100 लोक एका ठिकाणी छोटस दुकानात येऊन कॉफी प्यायची म्हणून. ते अवॉइड करा ना, अजून थोडे दिवस अवॉइड करा. इतके दिवस आपण फर्स्ट लॉकडाऊन मध्ये केलं, आपण डाल्गोना कॉफी बनवली, तर साधी कॉफी तर बनवूच शकतो आपण. या व्यतिरिक्त एक महत्वाचा मुद्दा आपला सुटलेला आहे, आपण तो मुद्दा सुद्धा इथे ऍड करूयात की कोविड आणि कोविडचं लसीकरण ते हा सर्वांमध्ये एक लहान बालक म्हणता येईल, 18च्या जे खालचे टीनेजर्स म्हणता येईल किंवा साधारण 4 ते 5 वर्षातील अशा बालकांचा किंवा अशा मुलांचा आपण विचार करत नाही आहोत कुठेतरी. पण अशा ह्याच्यात पण त्या मुलांना सुद्धा काहीतरी एक त्रास उद्भवू शकतो का? किंवा ऑनलाईन क्लासेस, त्यांच्या शाळा सुटल्या आहेत, ते घरी बसले आहेत, त्यांना फक्त तेच चेहरे किंवा तेच एक वातावरण बघून त्यांच्यावर त्यांच्या मानसिकतेवर काही फरक पडू शकतो का? किंवा त्यांना कोविडचा काही धोका होऊ शकतो का? याबद्दल काही आपल्याला खरंच चांगला प्रश्न बोलून तू विचारलास. आपण सगळे लोक बोलतोय 45च्या वर, 18 ते 45, पण या देशाचा महत्वाचा घटक ज्याला आपण उद्याची पिढी ज्याला म्हणतो, भावी पिढी, या पूर्ण काळामध्ये त्याच्याकडे कोणी बोलायलाच तयार नाही. शिक्षक म्हणून तुम्ही जसं मला म्हणालात तसंच मी सांगतो की शिक्षक म्हणून हा महत्वाचा भाग आहे. नागपूर शहराची लोकसंख्या आपण मोठी पाहू, जर 50 लाख असेल, मोठी आपण म्हणतो अप्रॉक्सिमेटली ज्याला म्हणता येईल, त्याचा आपण या देशामध्ये म्हटलं की 56% युवक आहेत. 56% युवक म्हणजे नागपूरमध्ये तो रेशो जर बघितला तर नागपूर शहरामध्ये 25-26 लाख युवक आहेत. त्यांची पण व्यवस्था झाली, म्हणजे वॅक्सिनेशन देऊन नाही झालं, पण आपण त्यांच्याबद्दल विचार करून झाला. मग एका घरी जर समजा 18च्या वर मुलगा असेल तर खाली तिकडे 15च्या व खाली किंवा 10च्या आसपास वय असलेले साधारणतः अर्धे म्हणजे साधारणतः 10 ते 12 लाख बालक म्हणजे 10 वर्षाच्या खाली किंवा 15 वर्षाच्या खालीचे लोक आहेत. आता त्यांच्या संदर्भात छान तू विचारलंस की त्यांची मानसिकता काय. त्यांना घराच्या बाहेर निघायचं नाही, ऑनलाईन क्लासेस करायचे, मैदानात जाऊन खेळायचं नाही, त्यांच्या मित्राला भेटायचं नाही. आता तो 7-8 वर्षाचा मुलगा असलेला मुलगा तो कितीदा आईचा चेहरा पाहिल, कितीदा आईसोबत बोलेल. आई जर नोकरी करणारी असेल, वडील जर आमच्यासारखा नोकरी करणारा असेल, तर त्याच्या मानसिकतेमध्ये भरपूर सारा निगेटिव्ह नकारात्मक विकास झालेला आहे. एक ज्यांच्याकडे व्यवस्था आहे त्यांनी स्मार्ट मोबाईल दिले, ती संख्या पण दुर्दैवाने 25%च आहे. 75% अजूनही लोकांकडे नाही. तर त्यांचं काय, ती पिढी डिस्कनेक्टेड झाली आहे. त्या संदर्भात कुठंतरी व्यवस्था झाली पाहिजे. लसीकरणाचा विषय आहे तर लसीकरण झालं पाहिजे का, काय व्यवस्था झाली पाहिजे. ज्यांच्याकडे व्यवस्था आहे त्यांचं बरोबर. दुसरा विषय झाला शिक्षणाचा. दुसरा विषय झाला काल परवाचाच रिपोर्ट आहे की त्या पोर्नोग्राफीच्या माध्यमातून जे वाईट संगती, ऑनलाईन संगती ज्याला म्हणतो आपण, त्या वाढलेल्या आहेत. त्या संदर्भात सुद्धा आपण सगळे मुलं सामाजिक जबाबदारी म्हणून किंवा सरकार म्हणून मला असं वाटतं की हा विषय सुटत चाललाय, मोठ्या प्रमाणात सुटत चाललाय. कोणीच बोलत नाही. 18 ते 45, 45 ते 50, 50च्या वर म्हातारे घरी जाऊन वॅक्सिनेशन देणार, जे ऍडमिट आहेत त्यांना करणार. मग जी पिढी देशाला घडवणार त्याच्याबद्दल कोण विचार करणार. तर या शंकराच्या या चर्चेतून मला जे काही धुरीण आहेत या देशाचे पॉलिसी मेकर्स आहेत त्यांना हे सुद्धा सांगायचं आहे, शहरासाठी का होईना, की काहीतरी वेगळं करा. शाळेत करा, शाळेच्या मुख्याध्यापकांना घ्या, काहीतरी करा, त्यांना थोडं बाहेर काढा.
1.5 वर्ष म्हणजे छोटा काळ नाही की एक एक मुलगा समजा मुलगी जर समजा 8 वर्षाची आहे 9 वर्षाची आणि ती फक्त 1.5 वर्ष घरातच आहे. इट्स नॉट अ जोक. विनंती आहे की कोणीतरी यात पुढाकार घ्यावा. आम्ही तर करतो. चांगला प्रश्न तू विचारला. शंकरनाथच्या माध्यमातून कुठलीही ऍक्टिव्हिटी येत असेल तर आम्ही त्यात काम करायला तयार आहे. या व्यतिरिक्त सर त्याच प्रश्नाशी जोडून आपण एक प्रश्न सरांना विचारते. सांगू इच्छितो आणि आपल्या दर्शकांना की आता गव्हर्नमेंटनी सुरू केले आहे सर हे पिडियाट्रिक एज ग्रुप मध्ये जे आपण म्हणतो त्यांच्या लसीकरणाचे ट्रायल्स सुरू आहे. कारण असं आपलं म्हणणं आहे की जर मी इंग्लिशमध्ये जर बोललो की चिल्ड्रन आर नॉट बिग ॲडल्ट्स. त्यांची स्वतःची एक आयडेंटिटी असते. आयडेंटिटी म्हणजे बॉडी किंवा त्याचे जे आपण फिजिओलॉजी म्हणतो ते थोडंसं वेगळं आहे. दे आर नॉट स्मॉल ॲडल्ट्स. तर हे जे मुलं आहे यांच्यासाठी जे लसीकरणाचे जे ट्रायल्स आहेत ते सुरू झाले. जर ते एकदा सक्सेसफुल झाले मग आपण त्याला मार्केटमध्ये आणू शकतो. दॅट इज नंबर 1. आणि दुसरा जे सरांनी एकदम उत्तम हे जबाब दिला ते सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जे असतो हे 1.5 वर्षापासून जे एक मुलगा घरातनं बाहेर नाही पडलाय बाहेर निघाला नाहीये त्याचं खेळणं सगळं बंद आहे तर त्याचं फिजिकल डेव्हलपमेंट किंवा ऑलराऊंड डेव्हलपमेंट कसं होऊ शकतो हा एक मोठा मुद्दा आहे जे आपल्याला अजून पुढे कुठेतरी घ्यावं लागेल. कारण हे असं आहे की याचं इम्पॅक्ट असं आहे की जर आपण म्हटलं की तुम्ही उद्यापासून बाहेर खेळायला जा आणि त्यांना जर झालं कोविड तर ते प्रॉब्लेमच आहे. 18च्या वर मुलं काय ते कॉलेजमध्ये असतात ते थोडेसे अजून रेस्पॉन्सिबल आहे. मी हे नाही म्हणत की तो लहान मुलगा रेस्पॉन्सिबल आहे पण असं आहे की जर तो शाळेत गेला आणि त्याच्या बाजूचा मुलगा किंवा मुलगीने मास्क नाही घातला किंवा काय त्यांना आहे एफेक्टेड तर ते पूर्ण स्कूल प्रॉब्लेम मध्ये येईल. मुलाला तर हेल्थ इश्यूज होईल. त्याचा काही खूप मोठा भाग येतो. तर ते सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट सुद्धा कुठेतरी घ्यावं लागेल. आणि शेवटची गोष्ट अशी आहे की सगळे लोक आता सरांनी ते याच्या जे अश्लील व्हिडिओज जे आहे त्याच्या म्हटलंय तर असे बरेच ऍप्स असतात की ज्यांनी आपण ते मॉनिटर करू शकतो पण ते फक्त अप्पर मिडल आणि रिच क्लासला माहित आहे की काय आहे. नॉर्मली जे साधे आपले जे लोक आहेत जे कमी पैसे कमवतात त्यांनी तर मोबाईल आणून दिला त्याच्या मुलाला पण ते मॉनिटर कसं करू शकतात. कारण हे जर त्यांनी सुद्धा सर्च नाही केलं तर ते कुठे ना कुठेतरी येऊ शकतो. असं एक प्रॉब्लेम आहे. तर ते मॉनिटरिंग खूप महत्वाचं आहे आणि ते आई वडिलांना त्याची माहिती पाहिजे की कसं ते अवॉइड करायचं म्हणून. ते पण एक तुम्ही एक पुढच्या प्रोग्राम हे घ्या सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट आणि हे कारण तुमचा खूप इम्पॅक्ट आहे चॅनलच्या. नक्कीच. तर एक लहान मुलापासनं तर एक वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तीच्या लसीकरणाबाबत आज आपण इथे चर्चा केलेली आहे. यानंतर नागपूर शहरामध्ये लसीकरणाला घेऊन काय त्रास जनतेला होतो आहे या व्यतिरिक्त लसी उपलब्ध आहेत किंवा नाही या सर्व गोष्टींना एक तोडगा काय निघेल या सर्व प्रश्नांचं एक उत्तर काय राहू शकतं यावर आपण जास्त भर दिलेला आहे. तर नक्कीच हा जो आज आपला मुद्दा होता या मुद्द्याचं उत्तर काय आहे नेमकं आपल्याला या चर्चासत्रातून सर्वांना माहिती झालेलं आहे. तर नक्कीच पुढील चर्चासत्रामध्ये भेटूया अशाच एका मोठ्या मुद्द्यासह. तोपर्यंत बघत राहा शंकरनाथ आवाज सत्याचा.